मला नाराज करतात फक्त इकडे येणार आहे. धर्म म्हणजे उच्च-नीचता, धर्म म्हणजे भेदाभेद, धर्म म्हणजे वंचित, हलका मोठा, उच्च वर्णाचा तो लई मोठा, हा एकदम हलकट, हा बाडगा, याला शिवायचं नाही, याला शिक्षणाचा अधिकार नाही. नवरा मिळाल बाईला जिवंत नवऱ्याच्या प्रेतावर जाळायचं धर्म. म्हणून जगाला सुख शांती समता न्याय बंधुता शील प्रज्ञा आणि करुणा प्रज्ञा आणि अखिल जगाला एका वेळेला मिळावं. जगामध्ये शांतता निर्माण व्हावी, समता निर्माण व्हावी, सहिष्णुता निर्माण व्हावी आणि माणसं माणसाशी खूप प्रेमानं वागावी, विषमता दूर व्हावी आणि जाती अंताची लढाई विजयी व्हावी. म्हणून 13व्या शतकात चंद्रभागेच्या वाळवंटावर जे लेखणीचं युद्ध झालं त्या युद्धाचा पुरस्कर्ता श्री संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. पुतळा चैतन्याचा जिव्हाळा विठ्ठलाचा प्राणसखा अनाथांची माय माऊली संतांच्या तारका पुंजातील एकमेव तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज. हे आपली वंचितांची, आपल्या बौद्ध समाजाची अर्थात आंबेडकरी चळवळीच्या लोकांची दिशाभूल करणारे काही आपल्यातच आहेत. ते म्हणतात हा छोटा आणि तो मोठा संत नाही. संत ब्राह्मणाचा असो ना महाराचा असो, जगाची काळजी करतो आणि शत्रूला सुद्धा जो नमस्कार करतो आणि शत्रूच्याही कल्याणाची जो चिंता वाहतो त्याला संत असे म्हणतात. जगाच्या कल्याणात ज्याची शिक्षणाची खूप हौस आहे कालच्या बिरदेव सारखी, त्याला शिक्षणाला मदत नाही. अशा गोर गरीब समाजातील पोरांना शिक्षणाला जो मदत करतो तो कोणत्याही जातीचा असला, तो कोणत्याही जातीतला असला तरी तो संत असतो असे वारकरी संप्रदाय. कसे शुभ्र सगळे वारकरी निरपेक्ष निष्काम आनंदी समतेच्या विचारपीठावर उभे राहिलेले, भेदभावाला तिलांजली दिलेले, जाती अंताची लढाई जिंकलेले, धर्मापेक्षा कर्मश्रेष्ठ मानणारे हे सगळे वारकरी. Like your God, the religion and the caste. I like only world and the peoples. समजून ते टाळे वाजून नाही तर मला गोळी मार. मला बरं वाटतं तुम्ही पुढे बसलात.
काल एका गावात कीर्तनाला गेलो, 15-20 बाया म्हाताऱ्या. म्हणलं ताई आजी नीट बस, तू ताई येऊन घे मागे तू आण घाललं त्याला 10-15 म्हाताऱ्या अशी. कीर्तन कोणी ऐकायचं, पंढरीला कोणी जायचं. जव हे सकळ सिद्ध कलेने तो चतुर आहे, मी दिसायला मतूर आहे. चालायला चतुर आहे. I want young and active man. No inactive and no old. I like just young blood, ladies and gents. हम जवानों के चाहते हैं. यांना तुम्हाला आम्हाला आम्हा सगळ्यांना खांद्यावर तुम्हाला न्यायचे, म्हणून तुमची डोकी सरकं नाही. तर आम्ही मग तुम्ही सरकले का आम्ही तुमच्या खांद्यावर फराकले. यस, म्हणून पाना तिपाता वेरमणी शिक्षा पदं समादियामि. एका जातीसाठी का हे जे आता बोलतोय ते लोकांनी एका जातीसाठी कोणी ठेवले, तिथंच माती खाली कर दुर्दैवाने. नाही तर हे विश्व बुद्धमय होणार आहे, हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. आम्ही वारकरी कोण आहोत? आम्ही वारकरी आंबेडकरांनो, चळवळीच्या पोरांनो, तुमच्यापेक्षा आम्ही शर्ट ठेवायला, कारण आम्ही मटण खात नाही. खातोय आपण पहिलं व्रत पाळतोय बाबासाहेबांच्या गुरूंचं, म्हणजे देवाचं, तथागत गौतम बुद्धांचं. 2500 वर्षापूर्वी ज्यांनी आम्हाला संदेश दिला, या जगाचं कल्याण करायचं असेल तर पहिली एक गोष्ट करा, अशी शपथ घ्या. त्या 5 शक्ती आम्हाला दिल्या. त्या 5 शक्ती तुकोबारांनी अभंगात लिहिल्या. दुर्दैवाने पहिली नसलेली, दुसरी तिसरी नसलेली बोय जाऊन कमी पडलं वाटतो. 12वाध्याय पार इतिश्री काय नाही, सुपनिषद सुब्रह्म विद्यायाम योगशास्त्र श्रीकृष्णार्जुन संवाद 12 अध्याय हा याचा पहिला श्लोक चाललाय. 15वा. जव हे सकळ सिद्ध आहे, हे बुद्ध सांगतात, त्याचं ट्रान्सलेशन तुकोबराय करतात. जव ये सकळ सिद्ध आहे, की नाही. हात चालावया पाय. हे पोरांनो, तिथं मांडी घाल उभे राहा, इथे बिघडाल काय? बाबासाहेबांचा काय स्वाभिमान धरा. अरे तुकोबरा ज्ञानोबरांचा काय स्वाभिमान धरा. तर ना भाग्य दिसते बारीक पोरण, याच्यामुळे मला येतो एक बोल शिकण्यासाठी त्याने 1 वर्ष घालवले. असे त्याच्याकडे हजारो बोल आहेत. दिसायला लहान आहे, असायला महान आहे. कसं बोलतो, दिसायला चिकन वाजून चॅटिंगला येत असतील. कलावंताला नाही भीती बरं का. तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती या 4ही गोष्टी एकत्र येऊन ज्याच्याकडून वाईट गोष्ट घडत नाही, तोच उद्याच्या काळातला बाबासाहेब आंबेडकर. कुठं गेले बाबासाहेब? लय तिला गेले.
बाबासाहेब विलायतेला गेले. हे ती मगाची पोरं या ना इकडे आली, का माझा अपमान करता? अरे मी परदेशात जाऊन फॉरेनला जाऊन कीर्तन करून आलोय. जरा विचार करा, तुमच्या गावात मी आलो म्हणजे सुनील महाराजांची कृपा आहे. टाळी वाजवली पाहिजे सुनील महाराज. आणि ही काही पळून गेली ना, ती मूर्ख आहे, बावळट आहेत, ती पळून गेली ना, ती नॉन मॅट्रिक असते, नॉन मॅट्रिक चार्जिंग नसलेल्या बॅटऱ्या. हे शिवजयंतीला, भीमजयंतीला, गणेश जयंतीला आहे ना शांताबाई करणारी असती. हे पळून गेली ना, ती काय पळून जायची गोष्ट आहे का रे? हे सगळ्या धर्मातल्या लोकांनी ऐकावं, सर्व जातीच्या लोकांनी ऐकावं आणि एक धर्माचं व्हावं. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. धर्मात मरणार नाही असं जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तर लिहिताना तसं नाही लिहिलं. या देशातील सर्व धर्माच्या लोकांना आपापल्या पद्धतीने धर्मांच्या जोपासना आणि देवदेवतांच्या उपासना करण्याचं स्वातंत्र्य संविधानामध्ये लिहिणारा आणि शत्रूला सुद्धा आपल्या हृदयातला मानणारा सत्यशोधकी संत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जसं श्री ज्ञानेश्वर महाराजांना एवढं छळवलं, पण ज्यांनी छळवलं त्यांच्याविषयी एकही उद्रेकाचा, एकही आर्वाच शब्द न लिहिता सरळ सोट. मूर्ख लोक जे छळवतात सज्जनाला, त्या मूर्खांचा मूर्खपणा नष्ट व्हावा, त्यांची सत्कर्माकडे रती वाढावी आणि असे सज्जन झालेले लोक त्यांचं परस्परावर प्रीतिभावाची मैत्री व्हावी आणि जागतिक मैत्री होणारा एक विश्वधर्म निर्माण व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करणारं एक 15 वर्षाचं ब्राह्मणाचं लेकरू म्हणजे श्री ज्ञानेश्वर. कैवल्याचा पुतळा साहेब आंबेडकरांची, अहल्याबाई होळकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांची यावर्षी उभ्या महाराष्ट्रात संयुक्त जयंती साजरी झाली. वारकरी संप्रदायाच्या गीतमामा आता कुठे जाती अंताची लढाई विजयी होऊ लागलेली आहे. आय डोंट लाईक रिलिजन, आय डोंट लाईक कास्ट, I like only world and the peoples. जनतेचा जनार्दनाशी संबंध जुळवून देणारी प्रक्रिया 13व्या शतकात चंद्रभागेच्या वाळवंटावर ज्या धर्माने केली त्या धर्माचं नाव आहे विश्वधर्म वारकरी संप्रदाय. मग त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे लोक आले. दुर्दैवानं ही जी अडाणी आणि अशिक्षित भुवा मंडळी आहेत ना, ते मोठे ॲक्सिडेंटली लोक आहेत. ते अति मतभेद आपल्या डोक्यात घालतात. हे फक्त आपलं विंडू विंडू महादेवाची पिंड आणून अभिषेक करून. अरे इथे अभिषेक लागत नाही, पूजा लागत नाही, काही देवच लागत नाही. काय म्हणजे माहिती का, पाया पडू गेले तवा, हे पाठ कुणाच नाही. पाया पडू गेले तवा पाऊल चिन्ह दिसे, आहे की नाही? असा संप्रदाय वारकरी संप्रदाय. देवाच्या पाया पडायला गेलो पण देवाचे पायच दिसत नव्हते. का नव्हते दिसत? ते जमिनीपासून तर ते देवाचे पाय आभाळाला भिडल्यावर आपल्या कातड्याच्या डोळ्याला कसे दिसतील. त्याच्यासाठी जी दिव्य दृष्टी असावी लागते, की ज्ञानाची दृष्टी जो धर्म देतो तो भागवत धर्म वारकरी. कृष्णाजन एक वेळा डोळा घाली दाढ, मोठे लई पाड झालं म्हणजे लई मोठा होतो असं काय नाही. सगळ्यांचं सारखंच पाडा असेल असं काय नाही. तुमचा एखादा अभंग पाडतो, माझाही नसेल, काय माहिती. असं पाठांतरावर नाही, अंतकरणावर आहे. माझं अंतकरण आता विश्वमय झाले, जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाण
माझा विठ्ठल आता मला नुसता माझ्या गावात दिसत नाही, माझ्या देवळात दिसत नाही, केवळ विठ्ठलाच्या मूर्तीत दिसत नाही, तर तो विश्वाच्या कणाकणात, झाडाच्या पानापानात, पाण्याच्या प्रवाहात, चंद्रामध्ये, सूर्यामध्ये, आणि सांगू तुम्हाला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र थोडे माहिती नाही ना, चांडाळाई अधिकार बाळे नारी नर आधी करोनी वेशाही. सुनील महाराजांना कोणीतरी विचारलं की तुम्ही कुठं शिकले? मी म्हटलं, सुनील महाराज म्हटलं कुठंच नाही. म्हटलं कुठंच नाही शिकले म्हणूनच चांगले शिकले. एखाद्या गोवाच्या कारखान्यात शिकले असते भंगार गोवा झाले असते, पण ते संतांच्या सहवास, सुडके महाराजांच्या सहवासात शिकले. सुडके महाराजांच्या सहवासात शिकले. संतांच्या सहवासात राहिलं का न शिकता येतं. सुनील महाराज पोकळे मस्त उदाहरण आहे. शिकल्यावर त्या आईट पहा ना, तिकडून येतात ती टिंब टिंब गाव, नाव नाही काही टाईट असतात. त्यातही नखरा जातो. गोळे बाबडे. मी कीर्तन नाही करत, मी संगीत प्रवचन करतोय बरं का. म्हणजे मी अभंग नाही घेतला, वेळ झालाय खूप, म्हणून म्हटलं आता कीर्तनाच्या ऐवजी मधला मार्ग बाउंड्री निवडली. काय केली तू बोला, नाहीतर तुमच्या लक्षात राहील तेवढंच. बोने अभंग नाही घातला, बोने अभंग नाही सोडावं. अरे अभंग काय सोडितो, अभंग काय काळात गुतलाय काय? कुठले तुम्ही अंधश्रद्धेचे भूत मरू दे. बोला अंधश्रद्धे, सगळ्यांनी बोला मध्ये मध्ये. अंधश्रद्धेचे भूत मरू दे, अंधश्रद्धेचे भूत मरू दे. शेतकरी हा सुखी होऊ दे, शेतकरी हा सुखी होऊ दे. इडा पिडाया टळून जाऊ दे, इडा पिडाया टळून जाऊ दे. जग आनंदात न्हाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे. म्हणून काय हो, काय ग करून ते गाणे साहेब झालं काय, काहीतरी गाणं आहे काय, तुम्हाला नाही कोणाला माहिती? अरे काल नाही का तो बिरदेव, बिरदेव डोने, एक धनगराचा पोरगा साहेब झाला, धनगराचा पोरगा साहेब झाला, धनगराचा पोरगा कशावर लोकांच्या शेतावर, हे बये, हे माझे आहे, लोकांच्या शेतावरी, लोकांच्या शेतावरी, गेली आई तू मजुरी, केली आई तू मजुरी, कानावर हात काढतो, केली आई तू मजुरी, केली आई तू मजुरी, बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग, बरं बरं बरं, बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग, जीवाचं पांडुरंग बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं हे संविधान, त्यांचं हे संविधान, साहेब केलं बिरुदेवाला डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं. अभ्यास योगेन तत्व मामी छापून धनंजय अथैत दत्त शक्तोषी कर्तुम मध्योग माश्रिता सर्व कर्म फल त्याग ततः कुरु एकात्मवान. कृष्णाने सांगितलं अर्जुना, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि तेच ब्रीदवाक्य डॉक्टर बाबासाहेबांचं आहे, आय वॉन्ट युअर एज्युकेशन.
काय सारखंच आहे की नाही सगळं. पण मतभेद ज्या मधल्या वर्गानं लावलाय ना, त्या मधल्या वर्गाची ना आपली भेटच नाही जर झाली ना, तर हे जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपला वर्ग आहे ना मधला, ठेकेदार वर्ग आहे. लोकांना फसवणे, तीर्थाला नेणे, त्यात मधीच पैसे काढणे, केदारनाथला नेणे. हो, 40,000 रुपयात, फक्त 40,000 रुपयात रात्रीचा शिळा भात सकाळी, रात्रीचा भात शिळा सकाळी फोडणी देऊन देवाच्या दारात प्रसाद आहे. मग त्यांचे 5 माळ्याचे बंगले वाढले आणि बाई 40,000 रुपये घेऊन गेली आणि केदारनाथला डोंगरावर त्या बरं आपल्या लोकांनी जेवले वर कसे काय एवढे जाऊन बसवलं वर काय वर ते कधी बोलत नाहीत, चालत नाहीत, आपला गाल धरत नाहीत. मी आता इथं किती लोकांचे गाल धरले, सुनील मारनं धरून घातला. देवाने धरलं कधी देवळातलं तुमचा आता गाल? कबरीत गेले मशिदीत, एखाद्या मशिदीने धरला का आय लव यू पोऱ्या म्हणली का एखादी मशीद? म्हणलं का एखाद्या मंदिरातला देव फक्त ठेकेदारांना पावतो, त्यांना श्रीमंत करतो, त्यांच्या पाच हे बोंबला दिली वायाला सगळी. यांना देव भेटला नाही, तो देव सांगण्याचं काम ज्याने केलं त्याचं ज्ञानेश्वर महाराज. तू मन हे मीची करी, बोला तू मन हे मीची. सगळे माईक पासून दूर होऊन म्हणा, म्हणजे सगळ्यांचा आवाज येतो. तू मन हे मीची करी, तू मन हे मीची करी. असा आवाज आवडतो सगळ्यांना. एकाच आला का वाटतं एकच बाकी गेलं ते काय असं. तू मन हे मीची करी, तू मन हे मीची करी. माझी ये भजनी प्रेम धरी, माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी, सर्वत्र नमस्कारी, सर्वत्र नमस्कारी, सर्वत्र नमस्कारी. मज एका दे, मज मज एका दे, मज निळे मग माझ्यासाठी सगळं कर. मी आता एवढा म्हातारा झालोय तरी माझे ओढ कसे, सिगरेट नाही पित, तंबाखू नाही खात, हे नाही घेत आणि हे तर कधीच नाही, हे पण नाही करत. मग तिला चाललंय काय म्हणजे माझ्या थोडी मळली. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. नाही मला सांगा, जर 15 लाख लोकातले 5 लाख जर सोडले, 10 लाख लोक रस्त्याने पायीवालीमध्ये तंबाखू खात चालत चालले, तर पंढरपूरला गेल्यावर त्या धर्मशाळा, आपापल्या गावाकडच्या धर्मशाळा असतात, त्या पुढं बसतात बघा, चोळे चोळे सगळे वारकरी, चोळे वारकरी. रामभाऊ तो दर्शन झालं काय अजून नाही झालं बुवा, वाचून तंबाखू खोकले पण अजून नाही झालं. 10 लाख लोक जर पंढरपुरात असू द्या, 10 लाख लोक जर पंढरपुरात ठोकले तर पंढरपूर काही ठोकराचं गाव आहे का? ते माणसाचंच गाव आहे. मग देवासाठी जातात आणि लोकांच्या गावाचा नाश करून येतात. मग पहिले तुम्ही दिव्य व्हा ना. दिव्य होणं म्हणजे देव होणं. तुम्ही गावी राहिले तर देव व्हा, व्यसनमुक्त व्हा. पहिली कल्पना आहे व्यसनमुक्त व्हा. सुरा मेरे मध्यपमात ठाणा वेरमणी शिक्षाबलम समारियामी. भगवान बुद्धांनी सांगितलं बुद्ध व्हायचे काय? बुद्ध म्हणजे धर्म नाही, बुद्ध म्हणजे चांगलं कर्तव्य. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, तुला मानवी जीवन यशस्वी करायचं असेल तर तुला कर्तव्याची आणि अकर्तव्याची शहानिशा करून जगायला पाहिजे.
काय सुंदर आहे तत्वज्ञान. कृष्णाचं घ्या, बुद्धांचं घ्या, बाबासाहेबांचं घ्या, तुकोबारांचं घ्या, हे सारखंच आहे का? हे सर्व धर्म समावेशक आहे म्हणून सांगाय. आम्ही मत पाडले, आम्ही हिंदू आहे, आम्ही हिंदू आहे. दुसरं म्हणजे आणि मुसलमान नाही आहे, आम्ही हिंदू आहे. अरे हिंदू, मुसलमान, आणखी काय काय जे धर्म असतील हे सगळे धर्म फक्त ठेकेदारांसाठी येत रे. ही म्हातारी गेली पोराला म्हणली, भाऊ सगळ्या बायांची तुझ्या चुलतीचं पण केदारनाथ झालं भाऊ, माझं अजून नाही झालं केदारनाथ. 40,000 रुपये त्या बुवाची गाडी चालली, 40,000 रुपये भरायचे. मी मेलो काही नाही फायदा होणार रे भाऊ. कसा यंत्रातून आवाज काढतो बघा, खरा मांत्रिक येतो. आमचे भरतेच मांत्रिक, लिंबू नारळ. देवांगात आल्यावर, देवांगात आल्यावर,